पावभाजी खायची असेल तर मस्त मक्खनवाली, थोडी चटपटीत आणि स्पायसी अशी। बरेच जण पावभाजीमध्ये रंग आणण्यासाठी आर्टिफिशियल कलरचा यूज वगैरे करतात, पण आपण इथे कोणताही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरणार नाही आहोत, तरी देखील आपली पावभाजी रंगतदार होणार आहे। पण आजची पावभाजी खाल्ल्याच्या नंतर हा स्वाद तुम्हाला डायरेक्टली मुंबईच्या चौपाटीवरती किंवा एखाद्या रोडवरती आपण जी पावभाजी खातो तिथला फील देणार आहे। क्या बात आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी रीतसर आणि सोपी पद्धत दाखवणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहे। आजची रेसिपी आहे मुंबईची रोड स्टाईल फेमस पावभाजी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे तेही पाहून घेऊया। मी ते बटर घेतलेले आहेत, 2 स्लाइस अमूल बटर आहे माझ्या फेवरेट कंपनीचा। त्याच्यानंतर इथे शिमला मिरची घेतलेली आहे, भोपळी मिरची जिला आपण म्हणतो, ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी फ्लॉवर उकडून घेतलेला आहे 3 शिट्या घेऊन कुकरमध्ये। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आपला पावभाजीचा मसाला आहे। ह्या मसाल्याची रेसिपी आपण अपलोड केली होती 2 दिवसापूर्वी। जर तुम्ही ह्या मसाल्याची रेसिपी पाहिली नसेल तर ही रेसिपी तयार करण्या अगोदर पावभाजीचा मसाला ही रेसिपी पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ही रेसिपी तयार करताना कोणतीही अडचण नाही येणार। त्यानंतर इथे घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तेल घेतलेलं आहे, हळद, त्यानंतर इथे आहे जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आणि ही जी तुम्ही लाल पेस्ट पाहताय, या लाल पेस्ट मध्ये मी फक्त काश्मीरी मिरची घेतलेली आहे। तिला मी 2 तास भिजवून घेतली होती। जर तुम्हाला भिजवून वगैरे नाही घ्यायचे तर सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो, गरम पाण्यामध्ये तिला एक 15 मिनिटं तुम्ही भिजवून घ्या, तरी ही मस्त सॉफ्ट होते। आणि फक्त शक्यतो आहे ना, तिच्या ज्या बिया वगैरे असेल ना त्या नका घेऊ, तिला मस्त की ती सॉफ्ट झाल्याच्या नंतर तिची पूर्ण बारीक पेस्ट घेऊन या। आणि फक्त काश्मीरी मिरचीच आहे, यामध्ये दुसरा काही एक्स्ट्रा असा फूड कलर वगैरे नाहीये आणि दुसरा कोणत्याही मिरची नाही, फक्त काश्मीरी लाल मिरची ह्याच्यामध्ये आपण पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे घेतलेला आहे वाटाणा घेतलेला आहे, हा मी फ्लॉवर सोबत उकडून घेतलेला आहे, त्याच्यामुळे हे सफेद सफेद तुम्हाला काही दिसते इकडे। इथे आहे अद्रक लसूणची पेस्ट, आता इथे तुम्हाला जास्त दिसते, याच्यामध्ये मी पाणी जास्त घातलेलं आहे। इकडे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर सोबत आपल्याकडे उकडलेला बटाटा सुद्धा आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे आणि अर्थात इथे आपण पावभाजी खाण्यासाठी सोबत लादी पाव घेतलेले आहेत। आणि मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता इथे मी मस्त आहे की मोठासा तवा घेतलेला आहे, हा मी माशाच्या जत्रेमधून घेतलेला आहे। इकडे तुम्हाला कोणत्याही लोहाराच्या कोणत्याही स्टोअरमध्ये वगैरे सुद्धा मिळेल किंवा लोहाराच्या दुकानामध्ये सुद्धा मिळेल। तापायला जरा टाइम लागतो, त्याच्यामुळे मी अगोदरच त्याला तापवत ठेवलेला आहे। आणि तापल्याच्या नंतर यामध्ये जाईल तेल। तेल थोडं आपल्याला तापू द्यायचं आहे। चला, इथे आपलं आता तेल सुद्धा तापलेलं आहे। तेल तापल्याच्या नंतर यामध्ये जाईल जिरं। जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांद्याच्या वरती हिंग, कारण का हिंग जळेल पटकन, त्याच्यामुळे आपण या कांद्याच्या वरती घालूया, परतून घ्यायचं आहे। आपला कांदा आहे ना थोडासा हलका सॉफ्ट झाला ना की यामध्ये आपण हे जे टोमॅटो आहेत ते घालूया आणि चांगले मस्तपैकी याच्यामध्ये सॉफ्ट झाले पाहिजे, एकदम गळून गेले पाहिजे। आता तुम्ही पाहू शकता मस्त की कांदा आणि टोमॅटो हे चांगल्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत। आता यामध्ये आपण हळद घालूया, लाल मिरची पावडर, कसुरी मेथी मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण ही शिमला मिरची ही घालूया, वाटाणा, फ्लॉवर, त्यानंतर उकडलेले बटाटे मिक्स करून घेऊया। आता यामध्ये तुम्ही उकडलेली बटाटे आहेत ना ती थोडी कुस्करून घ्या, मी इथे कंटाळा केलेला आहे, तर तुम्ही तसं काही करू नका।
मिक्स करून झाल्याच्या नंतर या भाजीला आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे. त्या अगोदर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीरमध्ये कोणतीही कंजूसी नाही. आता तुम्ही पाहू शकता भाजी मस्त आहे की मॅश झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण अजून थोडी हिला मॅश करून घेणार आहोत आणि सध्या हिला आपण एकत्र करून अजून साईडला लावून घेऊया. आता आपण काय करूया, यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे बटर आपलं एकदम स्मूथ होईल. यामध्ये जाईल बटर. यामध्ये जाईल ही आपली काश्मीरी मिरचीची पेस्ट. यामध्ये बरेच जण फूड कलर वगैरे यूज करतात, पण आपण इथे कोणताही फूड कलर यूज नाही करणार आहोत आणि ही तिखट पण नसते, फक्त कलरसाठी असते. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, यामध्ये मी मिरचीसुद्धा घातलेली आहे. तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. परतून घेऊया. आता बघा यामध्ये मला थोडासा रंग कमी वाटतोय, त्यामुळे मी ही जी पेस्ट आपली काश्मीरी मिरचीची ती अजून घालणार आहे. थोडीशी जल बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर घालायचा मला जाम शौक आहे. कोथिंबीर घातल्याच्यानंतर कसं एकदम पूर्ण फ्रेश वाटतं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये जाईल आपला पावभाजीचा मसाला. क्या बात आहे, याशिवाय तर काय टेस्ट येणार नाही आहे. मिक्स करून घ्यायचं. आता ही आपली झालेली आहे तयार पावभाजीची फोडणी. तर ही पण आता तयार आहे. आता आपण काय करायचं आहे, साईडने ही जी भाजी आपण तयार केलेली ती यामध्ये मिक्स करत जायचं आहे. अगदी सोपी आहे. एकदा ह्या सगळ्या भाजीची प्रिपरेशन तयार असेल ना तर ही भाजी पटकन होते. आता ही भाजी आपली ऑलमोस्ट चांगली मिक्स झालेली आहे. आता आपण काय करूया, यावरती चवीनुसार मीठ घालूया. आणि तुम्हाला आता जेवढी पातळ करायची तेवढी तुम्ही पातळ करू शकता. काही ना एकदम जरा दरदरीत घट्ट लागते. जसं आपल्याला आवडेल तसं आपण ह्याला स्मॅश करून घेऊया. याच्यामध्ये जाईल पाणी. आता ही भाजी चांगली या फोडणीमध्ये सुद्धा मिक्स झालेली आहे. आपण थोडंसं हिला स्मॅश करून घेऊया. हे बघा आपली आता संपूर्ण जी भाजी आहे पावभाजीची ती पूर्ण स्मॅश करून झालेली आहे. एकदम पण आपण तिला स्मूथ फाईन पेस्ट नाही केलेली आहे, एकदम अशी दरदरीत ठेवलेली आहे. आता आपण काय करूया, गॅस बंद करून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिला बाजूला एकत्र करून घ्यायचे. इथे आपली मस्त की पावभाजीसाठी डिश सुद्धा सज्ज झालेली आहे, पण त्या अगोदर हिला आपण साईडला ठेवूया. इथे आपण बटरमध्ये पाव तयार करून घेऊया. बटरमध्ये काही कंजूसी नाही करायची. बटर मेल्ट झालं की यामध्ये थोडीशी आपण ही काश्मीरी मिरचीची पेस्ट आहे ती घालूया. थोडासा पावभाजीचा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्याच्या नंतर हे जे आपले पाव आहेत ते मस्त की या बटरमध्ये असे चांगले गोळून घ्यायचे आहेत. पाव आपले इथे रेडी आहेत, ह्यांना काढून घेऊया. ओफ, हे बघा. आता अशा पावासोबत ही जर भाजी खाल्ली, क्या बात आहे. माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलेलं आहे.
आता हे उरलेलं बटर आहे, यामध्ये पुन्हा आपण ही थोडी जेवढी आपल्याला लागेल तेवढीच भाजी घ्यायची आहे. चांगले मस्त की घोळून घ्यायचे. हो 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 हो, जबरदस्त. आता यावरती जाईल मस्तपैकी बटर. पड. हे बघा आपली मस्त की मुंबई स्टाईल, रोड स्टाईल काही म्हणा, आपली पावभाजी मात्र घरगुती पद्धतीने इथे तयार झालेली आहे. मसाला सुद्धा आपला होममेड आहे, सगळंच होममेड आहे. क्या बात आहे. तुम्ही याच्यावरती जीव बघा, हा जो जीव ओतलेला आहे ना, एक नंबर. चला, ही आपली पावभाजी तर रेडी झालेली आहे आणि हे सोबत पाव. क्या बात आहे. आता ही पावभाजी मी कधी खातोय असं झालेलं आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. पण ट्राय करायच्या अगोदर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि मित्रांनो, ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आहे. ट्राय करून झाल्यानंतर मला कळवायला सुद्धा विसरू नका की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. चला, अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.